नमस्कार, आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर, बिल्डर, डेव्हलपर सुहास कुलकर्णी सर. नमस्कार. नमस्कार. तर त्यांच्याशी आपण या सगळ्या त्यांच्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी तुमच्याकडनं ऐकायला आवडेल ते म्हणजे तुमच्या आजवरच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल. तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोण होती, त्यांच्यामुळे अच्छा. तुम्ही इकडे आलात? मुळात मी ॲक्च्युली सांगली हायस्कूलला 11वी-12वी करून जेव्हा वसंतदादा पी-व्ही-पी-टी बुधगावला जाऊन तिथं सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर पडलो. म्हणजे कॅन्सर हॉस्पिटल वगैरे आता जे झालेलं आहे तिथं पण मी लाईन आउटला वगैरे होतो. मग त्यानंतर या फील्डमध्ये असं पुढे जात जात आम्ही प्रवासात 1997 मध्ये आम्ही सुरुवात केली. 1997ला ज्या वेळेला जे कन्स्ट्रक्शनला सुरुवात केली त्यावेळेला माझे जे पार्टनर होते म्हणजे किरीपाळे आम्ही ग्रुप चालू केला. म्हणजे बंगलो आम्ही जवळजवळ एक आसपास एक 150 ते 200च्या आसपास, 1.25-200च्या आसपास आम्ही आतापर्यंत बंगलोज केले. त्यानंतर पेट्रोल पंप किंवा इतर मोठे प्रोजेक्ट किंवा असे केले आणि स्वतः आता आम्ही त्या फील्डमध्ये या गेल्या 4-5 वर्षामध्ये आम्ही कन्स्ट्रक्शन नावाची फर्म आहे. इतर माझे पार्टनर दुसऱ्या फर्ममध्ये आहेत. तर ते आम्ही अमेय ग्रुप या नावानं एक 3-4 अपार्टमेंट आता आमचे झाले. आता एक चालू आहे प्रोजेक्ट अमेय श्रीपाद म्हणून. बरोबर. तर या केसमध्ये आमचा जो श्री ट्रेडर्सशी संबंध आला. म्हणजे श्रीकांत पाटील साहेब माझ्या म्हणजे खूप पासून ओळखीचेच आहेत. पण त्यांच्याशी आमचा संपर्क घेऊन आम्ही म्हणजे पर्चेसिंग असू दे किंवा इतर टेक्निकल कुठल्याही गोष्टीची संबंध असू दे. तर या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन त्यांच्याशी एक बॉन्ड वेगळा आहे आमचा. सिमेंट असू दे, स्ट्रीट बिल्डकॉन मधलं किंवा स्टील असू दे, तर पर्चेसिंग असतं आणि आम्ही ते जे आता या पर्टिक्युलरली जे स्टील यूज करतोय अलीकडं त्याच्यामध्ये आम्हाला बऱ्याचशा गोष्टीत एक अनुभव असा आला की क्वालिटीच्या बाबतीत जर म्हणाल किंवा वेट बॅलन्सच्या बाबतीत म्हणाल तर ते टॉलरन्स जो आहे IS कोड प्रमाणे ज्या वेट प्रमाणे यायला पाहिजे स्टील त्याच्यामध्ये जो नियरेस्ट आहे. म्हणजे असं नाही की बऱ्याचसा अदर स्टील आम्ही वापरलंय. तर मी आता कंपनीचं नाव घेत नाही पण बरेचसे स्टील वापरत गेलोय एवढ्या वर्षामध्ये, जवळजवळ 27-28 वर्षामध्ये. तर त्याच्या केसमध्ये त्यांनी जे IS कोड स्टँडर्ड प्रमाणे दिलेल्या वेट बॅलन्स म्हणा किंवा डक्टिलिटी म्हणा किंवा स्टीलचं परफॉर्मन्स, वर्कमॅनशिपमध्ये जे आम्हाला जे मॅसन आहेत स्किल्ड वगैरे त्यांच्याकडून आलेला जो रिस्पॉन्स आहे नाही बाबा हे बेटर वाटतंय किंवा या बाबतीत आम्हाला काम करायला प्रॉपर वाटतं, या गोष्टी मात्र आम्हाला अगदी स्पेसिफिकली जाणवतात या गोष्टी. बरोबर. असे काही अनुभव त्या बाबतीत आले. बरोबर. आता इतक्या वर्ष काम केल्यानंतर या फील्डमध्ये तुम्ही अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार बघितलं असेल, अकुशल कामगार. तर त्यांच्याशी हाताळताना तुमचा कसा होता अनुभव? ऍक्च्युली आता अनस्किल्ड लेबर समोर आल्यानंतर तो प्रश्न असा पडतो की पहिल्यांदा याला कुठल्या रूटनी समजावून सांगायला पाहिजे. ही पहिलं बेसिकली सुरुवात तिथनं होते. मग त्याला ते ड्रॉइंग वाचता येत नाही किंवा हे होत नाही. पण काय होतं अनस्किल्ड जरी असलं तरी काही वेळेला काही पार्ट असं असतो म्हणजे पार्ट ऑफ लेबर असे आहेत की त्यांना ड्रॉइंग समजत नाही पण प्रॅक्टिकली स्टील कसं बांधायचं, कॅन्टिलिव्हरला काय करायचंय किंवा अदर स्टेज किंवा रिंग कशा पूर्ण डेव्हलप करायच्या आहेत किंवा रिंगचा एल पूर्ण कसा बांधायचा आहे, आतमध्ये किती करायला पाहिजे, या छोट्या छोट्या गोष्टी त्यांना प्रॅक्टिकली माहीत असतात. पण बेसिकली त्यांना ड्रॉइंग किंवा ह्याच्या बाबतीतलं तसं नॉलेज खूप कमी असतं. त्यावेळेला त्यांना ते समजावून सांगून मेंटेन करणं हेच होतं. पण तो हळूहळू त्या ह्याच्यामध्ये फॉर्म मध्ये येतो काही कालावधीनंतर. बरोबर. दुसरं रेसिडेन्शियल बंगलोमध्ये आपण इतकं काम केलंय तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा कस्टमरना असं म्हणलं असेल की आमचं बजेट इतकंच आहे, आता एवढ्याच बजेटमध्ये बसवून द्या. तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला तर एक दर्जेदार बांधकाम करायचं असतं. तर दर्जा आणि बजेट या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता? ऍक्च्युली आता बऱ्याच जणांचं असं मत असतं की बाबा मला कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत मला एक इस्टिमेट XYZ असं अमाऊंटचा आलेला आहे. पण त्यामध्ये ओनरची अपेक्षा कशी असते की मला अमुक एक इस्टिमेट आलंय कम्पॅरेटिव्हली असा आहे, मग ते कमी दरात आलंय वगैरे. पण क्वालिटी आणि त्या बाबतीत अश्युरन्स जो आहे किंवा पास्ट आपला एक्सपिरियन्स जेव्हा ते ओनर बघतात किंवा आपलं कन्स्ट्रक्शन जेव्हा पास्ट झालेले कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत जेव्हा ते व्हिजिट करतात तेव्हा त्यांना लक्षात येतं की आपण या बाबतीत परफॉर्मन्स यांचा चांगला आहे किंवा आपण हे कन्स्ट्रक्शन या बाबतीत यांच्याकडून करून घेतलं तर सॅटिस्फाय होऊ किंवा व्यावहारिक दृष्ट्या असू दे किंवा कामाच्या बाबतीत असू दे तो आपण पूर्ण सॅटिस्फाय हो, असं एक ह्या बाबतीत आम्हाला खूप अनुभव आलेत. बरोबर. दुसरं आता या क्षेत्रात जे तरुण इंजिनियर्स येत आहेत
तर त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून, इतके व्यावसायिक उद्योजक म्हणून काय सल्ला द्याल या फील्डमध्ये येण्यावर? ऍक्च्युली आता तसा विचार केला तर टेक्निकली साऊंड फेज एक आता खूप मोठी निर्माण झाली. कारण कॉम्प्युटराइज्ड किंवा ऑटोकॅड किंवा ह्याच्यामध्ये जे आता आर्किटेक्ट किंवा ह्या कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये जे बाहेर पडतात, ते टेक्नॉलॉजीचा वापर प्रचंड होतोय एक बेसिकली. मग त्याचा वापर करताना बेसिक जे अजम्पशन आहेत, टेक्निकल आहे किंवा क्वालिटी आणि त्या बाबतीत असलेले रूल्स रेग्युलेशन किंवा त्याची माहिती ह्या सगळ्याने प्रॉपरली ते मेंटेन करणं गरजेचं आहे. IS कोड असू दे किंवा अदर प्रॅक्टिकल थोडंसं थेरॉटिकल. या केसमध्ये कसं होतं की बेसिकली नुसतं तेच बघून किंवा एकदम पटकन 2-4 स्टेप गाळल्यानंतर पुढे जातं ना, तर ते व्हायला नाही पाहिजे. नंतर मग तो पुढे प्रश्न भेडसावतो त्यांना. असा एक तो अनुभव लक्षात येतोय. नक्कीच. त्यामध्ये हे होते इंजिनियर, बिल्डर डेव्हलपर सुहास कुलकर्णी सर, आणि त्यांनी फार महत्वाची गोष्ट सांगितली. जसं एखाद्या जिन्याने चढताना प्रत्येक पायरी चढून मगच पुढे जायचं असतं, ती जर गाळली तर कदाचित पुढची पायरी उतरताना किंवा वरती चढताना सुद्धा मोठा धोका संभवू शकतो. त्यामुळे अशा त्या पायऱ्या चढाल आणि त्या यशाच्या पायऱ्या असतात त्या हळूहळू अशा चढाव्या लागतात, तर ते यश दीर्घकाळ टिकतं. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार.